दिल्ली स्फोटानंतर राज्यभरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त, नाशिकमध्ये पोलिसांकडून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांची कसून तपासणी, श्वान पथक, रेसुबूचे कर्मचारी आणि लोहमार्ग पोलीस अलर्ट मोडवर. राजधानी दिल्लीमध्ये काल लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर अवघा देश हादरला असून त्याचे पडसाद उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या नाशिक रोड रेल्वे स्थानकात दिसून आलेत. नाशिकचा रेल्वे स्थानक परिसर, प्रवासी गाड्या आणि प्रवाशांची कसून चौकशी करण्यात येते आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. काल दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आता महाराष्ट्रात देखील सतर्क राहण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस यंत्रणा दिलेला असून आपण जर माझ्या मागे बघितलं, आपण आता नाशिक रोडच्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी RPFच्या वतीने बॅगांची चेकिंग ही करण्यात येत आहे. जे नागरिक अनोळखी आहेत अशांची माहिती घेण्यात येत आहे. काही संशयास्पद वस्तू असतील यांची देखील तपासणी आता RPFच्या वतीने करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान हे पोलीस प्रशासनाच्या मार्फत देण्यात आलेले असून आता सर्व गोष्टींची कसून ही चौकशी केली जात आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी हा अलर्ट दिलेला असला तरी आता सर्व गोष्टींची कसून चौकशी केली जात आहे. लोकसेवेसाठी राहुल वाघ, नाशिक.